शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांना निरोप देण्यासाठी राज्यभरातून हजारो संख्येने शेतकरी पुण्यात दाखल झाले होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, अनेक राजकीय नेते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते। विधानसभेत निधीच्या वाटपावरून मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। आघाडी सरकारच्या काळात निधी वाटपात पक्षपात होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। भुजबळांनी हा आरोप फेटाळून लावलाय। हा आरोप सिद्ध केल्यास राजीनामा देणार असल्याचं आव्हान भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना दिलं। ज्येष्ठ नागरिकांसाठी गुड न्यूज। राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा निकष आता 65 वरून 60 करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे। सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे। आगामी अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात येणार आहे, त्यामुळे राज्यातल्या लाखो वृद्धांना याचा लाभ होणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळीच आपल्या कार्यालयावर सीबीआयनं छापा टाकल्याची ओरड केली। त्यांनी ट्विटरवर आपलं कार्यालय सील करण्यात आल्याचं सांगितलं। याचं निमित्त करून पंतप्रधान मोदींवर टीकाही त्यांनी करून घेतली। मात्र हा छापा केजरीवाल यांच्या कार्यालयावर नव्हे तर दिल्लीचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर टाकल्याचं सीबीआयनं काही क्षणातच झी मीडियाकडे स्पष्ट केलं। सीएनजी घोटाळ्यात राजेंद्र कुमार यांची काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी केली होती। त्यांच्या घरावरही छापा टाकण्यात आलाय। याच प्रकरणात हा छापा टाकल्याचं समजतंय। पंतप्रधान दरवर्षी ही बैठक घेतली जाते। यंदा प्रथमच ही दिल्ली बाहेर बैठक होतीये। आपल्या केरळ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान कोचीनच्या किनाऱ्यापासून खोल समुद्रात असणाऱ्या आयएनएस विक्रमादित्य या भारताच्या विमानवाहू युद्धनौकेवर ही बैठक करणार आहेत। आयएनएस कोचीवर यावेळी पंतप्रधानांना मानवंदना देण्यात येईल। त्यानंतर पंतप्रधान सेना दलाच्या बड्या अधिकाऱ्यांना संबोधित करतील। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाप्रमाणे चालू हिवाळी अधिवेशनातही जीएसटी विधेयक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। सोमवारी जीएसटीबाबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानं जीएसटीबाबतचा पेच अद्यापही कायम आहे। दरम्यान सरकार याबाबत काँग्रेस नेत्यांनी आज पुन्हा चर्चा करणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे। बारापेटामधील मंदिराच्या प्रमुखांनी राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळून लावलेत। राहुल गांधी आरोप करतात त्याप्रमाणे कोणालाही विरोध केला नसल्याचं त्यांनी म्हटलंय। उलट आम्हीच मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी त्यांची तब्बल 4 तास वाट पाहिली असं मंदिराच्या प्रमुखांनी सांगितलंय। आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे। सरकारी तेल कंपन्या इंधनाच्या दराचं दर 15 दिवसांनी पुनरावलोकन करतात। आज या संदर्भातल्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात उतरण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाच्या भावात गेल्या 15 दिवसात 11% घसरण झाली आहे। सोमवारी कच्च्या तेलाच्या एका बॅरलचा भाव 2004 नंतर प्रथमच $36 पर्यंत खाली आलाय। पण दरम्यानच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमतही मोठ्या प्रमाणात खाली आली आहे। त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत तेल कंपन्या त्यांना होणारा फायदा किती प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचवतात यावर प्रश्नचिन्ह आहे। दिल्लीच्या रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडणं आता चांगलंच महाग पडू शकतं। वाहतुकीचे नियम तोडल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं। दारू सेवन करून वाहन चालवणंही चालकांच्या अंगाशी येऊ शकतं। मद्यसेवन करून गाडी चालवणाऱ्याला 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते। हे सगळे नियम दिल्लीत आजपासून लागू होत आहेत। सुप्रीम कोर्टाच्या रस्ते सुरक्षा समितीनं ट्रॅफिक नियमांबाबत एक कडक निर्देश दिलेत। या निर्देशाचं काटेकोरपणे पालन करण्याचं दिल्ली वाहतूक पोलिसांनी ठरवलं आहे। उत्तर भारतात आलेली थंडीची लाट कमी होण्याचं नाव घेत नाहीये। राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर या राज्यात कडाक्याची थंडी पडली। अनेक शहरांवर असलेल्या धुक्याच्या प्रभावामुळे रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीवर मोठा परिणाम अपेक्षित आहे। पुढचा महिनाभर धुक्यामुळे विमान आणि रेल्वे सेवांच्या वेळापत्रकात दररोज कमी अधिक बदल करावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत। भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार आणि हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या शहरांमध्ये तापमानात 2 ते 5 अंशांनी पारा घसरलाय। येत्या काळात थंडीचा प्रभाव गुजरात आणि मध्य प्रदेशातही वाढण्याची शक्यता आहे। दिलवाले या चित्रपटावर मनसे चित्रपट कर्मचारी सेनेनं केलेल्या बहिष्काराच्या आवाहनावर शाहरुख खाननं मौन बाळगलंय। चित्रपटातलं एक गाणं रिलीज करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी एक पत्रकार परिषद घेण्यात आली। त्यावेळी शाहरुखला याविषयी प्रश्न विचारण्यात आला, पण त्यावर उत्तर देणं शाहरुखनं टाळलंय। चेन्नईतल्या पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांची मदत करणाऱ्या शाहरुखनं महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांना कुठलीही मदत केलेली नाही। त्यामुळे शाहरुखच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं आवाहन मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केले।
भाजप सरकार जेव्हा जेव्हा सत्तेवर येतं तेव्हा तेव्हा भारत पाकिस्तान आणि भारत चीनच्या सीमेवर तणावाचं वातावरण का निर्माण होतं असा सवाल करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपला टोला मारला। जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजप असा प्रयत्न करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। सोलापूर इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या यात्रेचं कारण देत त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली। उस्मानाबादच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुभाष मोरताळे यांच्या घर आणि दवाखान्यासह एकूण 6 ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं धाडी घातल्या आहेत। उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी ही कारवाई होती आहे। 2010 मध्ये उस्मानाबादच्या सरकारी रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कामावर असताना मोरताळे यांना 5,000ची लाच घेताना अटक करण्यात आली होती। मोरताळे यांच्या मालकीत ज्ञात उत्पन्नापेक्षा 22% अधिक संपत्ती असल्याचा आरोप आहे। या कारवाईनंतर सरकारी दवाखान्यात रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या निवडक डॉक्टरांचं धाबदण आणलंय। शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाची नुकतीच सांगता झाली। मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचा मान अॅग्रोव्हिजननं पटकावलाय। तब्बल 5 लाख शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली। यावेळी पिकाचे चांगलं उत्पादन घेण्यासाठी युरियाची वाढती गरज लक्षात घेता या खताच्या किमती कमी करण्यासाठी इराणच्या चाभार इथे युरियाच्या कारखाना उभारण्याची घोषणा नितीन गडकरींनी केली। पिंपरी चिंचवडमध्ये लष्कराच्या हद्दीतून जाणारा पिंपळे सौदागर येथील कुंजीर वस्ती ते रक्षक चौक रस्ता वाहतुकीला खुला करण्याच्या मागणीची कोणत्याच पातळीवर दखल घेतली जात नसल्यानं रक्षक रस्ता बचाव समितीनं राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांना टपाल पाठवण्यासाठी पत्रलेखन मोहीम राबवली। लष्कराच्या हद्दीतून जाणारा कुंजीर वस्ती ते रक्षक चौक दरम्यानचा 650 मीटर रस्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 28 ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। सातारा महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना आकर्षण असतं ते तिथल्या स्ट्रॉबेरीचं। आईस्क्रीम पासून पल्पपर्यंत आणि चॉकलेट पासून जेलीपर्यंत असे अनेक प्रकार इथल्या बाजारात पाहायला मिळतात। आता त्यात आणखीन एका पदार्थाची भर पडली आहे। स्ट्रॉबेरीपासून वाईन बनवण्याचा यशस्वी प्रयोग साताऱ्यातील 2 युवकांनी केलाय। वाई औद्योगिक वसाहतीमध्ये सागर पारखे आणि सत्यवान शेवाळे या 2 युवकांनी वाईल्ड बेरी संस्थेच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीपासून वाईन बनवली आहे। एरवी पेशंट आणि दवाखाना एवढंच आयुष्य जगणारे सिंधुदुर्गमधील डॉक्टर रविवारी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमात दंग होते। चला हवा येऊ द्या याबरोबरच प्रश्नमंजुषा अशा कार्यक्रमांनी संमेलनात रंगत आणली। आमदार नितेश राणे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी या दोघांनी या कार्यक्रमाचं विशेष कौतुक केलं। अवकाश संशोधक आणि खगोलप्रेमींसह नांदेडकरांनी उल्कावर्षाव उघड्या डोळ्यांनी पाहण्याचा आनंद लुटला। नांदेडमधील महात्मा गांधी मिशनच्या खगोलशास्त्र आणि अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी आपल्या टीमसह पाटणूर इथं ही खगोलीय घटना आपल्या कॅमेऱ्यात टिपली। भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9 पासून उल्कावर्षावाला सुरुवात झाली। या उल्कावर्षावाचा वेग ताशी 35 किलोमीटर इतका होता। सरासरी ताशी 85 उल्का पडल्याची नोंद औंधकर यांनी झाल्याचं यावेळी सांगितलं। सोमवारी रात्री 9 वाजल्यापासून खगोलप्रेमींनी उल्कावर्षावाची अनोखी पर्वणी अनुभवली। रात्री 9 पासून सुरू झालेला उल्कावर्षाव पहाटे 4 वाजेपर्यंत पाहायला मिळाला। राज्यात अनेक ठिकाणी तरुणांनी उल्कावर्षाव पाहण्यासाठी गर्दी केली। साध्या डोळ्यांनी उल्कावर्षाव दिसत असल्यानं अनेकांनी घराच्या गच्चीवरून याचा आनंद घेतला। दिव्यांची रोषणाई नसलेल्या भागात उल्कावर्षाव अधिक स्पष्ट दिसला। प्राणी संग्रहालयातील मगर संग्रहालयाबाहेरच्या ड्रेनेजमध्ये दिसल्यानं सोलापूर पालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा गलथान कारभार उघडकीस आलाय। स्मशानभूमी नाल्याजवळ ड्रेनेजसाठी केलेल्या खोदकामाच्या डबक्याबाहेर स्थानिकांनी ही मगर दिसली। लोकांनी आरडाओरडा करताच मगर डबक्यात दिसेनाशी झाली। मगरीला बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोटार लावून पाण्याचा उपसा केला, मात्र मगर काही वर आलीच नाही। प्राणीमित्रांनीही तिचा बराच वेळ शोध घेतला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही। दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्यानं येथील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। मराठमोळे संगीतकार अजय अतुल यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। जागतिक स्तरावरील अत्यंत मानाच्या मानल्या जाणाऱ्या फोर्ब्स मासिकाच्या सेलिब्रिटी यादीत ही जोडी दाखल झाली आहे। अजय अतुलनं 2015 फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100च्या यादीत 82वं स्थान पटकावलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियाच्या जर्मनीतील सादरीकरणासाठी अजय अतुलनं स्वरबद्ध केलेल्या थीम म्युझिकचा उल्लेख या मासिकात करण्यात आला आहे। त्याचबरोबर माऊली माऊलीचा डंका विजेतेपदाची माळ पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये वाजल्याचंही नमूद करण्यात आलं आहे।
नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब आणि गणेश नाईक यांनी आयोजित केलेल्या तिसऱ्या इंटरनॅशनल वुमन टेनिस चॅम्पियनशिपचं शानदार उद्घाटन अभिनेता सलमान खानच्या हस्ते करण्यात आलं. 21 देशातील 30 महिला खेळाडू यात सहभागी होणार असून 20 डिसेंबरपर्यंत ही चॅम्पियनशिप खेळली जाणार आहे. दरम्यान निर्दोष सुटल्यानंतर सलमाननं प्रथमच या कार्यक्रमाला हजेरी लावली असून यावेळी सलमाननं हँगओव्हर हे गाणंही गायलं. वाघाची शिकार केल्याप्रकरणी दोषी आढळून येणाऱ्या आरोपीला होणारी शिक्षा वाढवून ती 10 वर्ष आणि आर्थिक दंड 5 लाख रुपये करण्यात यावा अशी शिफारस राज्य शासनानं केंद्र सरकारला केली आहे. अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी सोमवारी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. वर्षा गायकवाड यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मृत आढळून आलेल्या 2 वाघांचा मुद्दा उपस्थित करत वन्य प्राण्यांच्या शिकारीवर चिंता व्यक्त केली होती. त्यावर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता वाघाची शिकार करणाऱ्या आरोपींना 10 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. फुलवेनोड हा नो लिकर झोन म्हणून वहाळ ग्रामपंचायतीनं जाहीर केलाय. मात्र असं असून सुद्धा या गावात बिअर बार सुरू करण्याचा घाट घातला जातोय. वहाळ ग्रामस्थांचा विरोध डावलून सध्या या बिअर बारचं काम सुरू आहे. पुढील 2 दिवसात हा बार सुरू होण्याची शक्यता आहे. या बिअर बार मालकानं यासाठी आवश्यक असणारी ग्रामपंचायतीची एनओसी देखील घेतलेली नाहीये. यामुळे बिअर बारच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलाय. या नोडमधील महिला देखील या बार विरोधी आंदोलनात सक्रिय उतरल्या. पोलीस मात्र ग्रामस्थांना सहकार्य करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. एमडी बाळगल्याप्रकरणी अटक करताना समाजसेवा शाखेनं जप्त केलेले 35,000 रुपये दागिने आणि कागदपत्र परत मिळवण्यासाठी बेबी पाटणकरनं न्यायालयात अर्ज करावा असे आदेश उच्च न्यायालयानं सोमवारी दिले. 22 एप्रिल 2015 रोजी समाजसेवा शाखेनं पनवेल येथे बेबीला अटक केली. त्यावेळी तिच्या शरीरावर दागिने होते व 35,000 रुपयांची रोकड होती. समाजसेवा शाखेनं बेबीचे दागिने तिच्या सुनेला दिले. मात्र 35,000 रुपये जप्त केल्याचा कोणताही पंचनामा केला नाही किंवा त्याची पावतीही दिली नाही. त्यानंतर बेबीनं हा अर्ज केला आहे. डोंबिवलीमध्ये गावगुंडांनी एकाच कुटुंबातील 7 जणांना बेदम मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण जवळच्या नवी गोविंदवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक गावगुंडांनी उच्छाद मांडलाय. चरस गांजा यांच्या सेवनाबरोबर परिसरातील महिला तरुणींची छेडछाड करण्याइतपत त्या गुंडांची मजल गेली होती. याविरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सलाम शेख यांनी टिळकनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. हे कळताच या गुंडांनी शेख यांच्या घरावरती हल्ला करत त्यांच्यासोबत घरातील इतर सदस्यांनाही बेदम मारहाण केली. या घटनेनंतर अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करण्यात येतो. कॉलेज बाहेरील टवाळखोरांच्या जाचाला कंटाळून सेल्वी कोनार या तरुणीनं आत्महत्या केली होती. 5 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या सेल्वीचा अखेर रविवारी मृत्यू झाला. वडाळ्याच्या SIWS महाविद्यालयात सेल्वी शिकत होती. कॉलेजच्या बाहेरच विष प्राशन करून तिनं आत्महत्या केली होती. या घटनेनंतर संबंधित तरुणाला अटक झाली. मात्र कॉलेज बाहेर अशा टवाळखोरांचं काम काय असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं होत नसल्याचंही सेल्वीच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. याबाबत माटुंगा पोलिसांशी संपर्क साधला असता कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातील झिरपवाडी इथे पूर्ववैमनस्यातून एकाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात तलवारी आणि रिव्हॉल्व्हरचा वापर करण्यात आला. ज्योतिराम चव्हाण असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या हल्ल्यात वाचवण्यासाठी गेलेला विशाल ढेंबरे हा तरुणही जखमी झालाय. एका कारमधून तोंड बांधून आलेल्या 5 अज्ञात व्यक्तींकडून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर फलटण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा पुलाच्या कठड्याला एका दुचाकीची धडक बसल्यानं दुचाकीवर बसलेले 2 कॉलेज युवक पुलावरून 70 फूट खाली पडले. पुण्याच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला. या अपघातात चिंचवड येथील SNBB कॉलेजचे 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोकमान्य हॉस्पिटल निगडी इथे दाखल करण्यात आलं आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर इथे इर्टिगा गाडी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर यांचा अपघात झाला. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले असून 3 जण गंभीर जखमी आहेत. मृतात आई मुलाचा समावेश असून जखमींवर इंदापुरातल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.